शेवग्याच्या शेंगाची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवली असेल, पण या पद्धतीने कधी जर बनवली नसेल ना, तर एकदा बनवून बघा। भाजी आहे एकदम साधी सिंपल, पण चवीला एकदम जबरदस्त, कारण आपण एक वेगळं वाटण करून ही भाजी बनवणार आहोत। या भाजीसोबत तुम्ही 2 चपात्या जास्तच खाल। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। यानंतर याची सालं अशी वरची काढायची आणि असे मोठ्या मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायच्या। शेवग्याच्या शेंगा कशीही बनवा, चवीला एकदम छान लागतात। शिवाय खूप पौष्टिक आहे शेवग्याच्या शेंगा, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर असल्यामुळे या खाल्ल्याच पाहिजे। केस गळती असेल तर नक्कीच याचा वापर केला पाहिजे प्रत्येक आपल्या आहारामध्ये। शेवग्याच्या शेंगा अशा या साफ करून घ्यायच्या आहेत। हे बघा, शेवग्याच्या शेंगाची भाजी, शेवग्याच्या शेंगाचं सूप सुद्धा मी अपलोड केलेली आहे ती रेसिपी, ती सुद्धा एकदा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच। शेंगा मी चिरून घेतल्यात। यानंतर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। आता या बटाट्याची सालं काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते। दोन्ही बटाट्याची सालं काढून घेतली आहेत मी। यानंतर असे मीडियम आकारामध्ये याचे फोडी करून घ्यायचे। भाजीसाठी वाटण करायला घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यात हे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। एक लहान वाटी आहे। तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता, पण सुक्या खोबऱ्यामुळे ही भाजी चवीला अतिशय छान लागते। 2 इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, मोठ्या आहेत म्हणून 2 घेतल्या। आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। हिरव्या मिरच्या तिखट आहेत म्हणून 2च घेतल्या। यानंतर मूठभर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर अगदी कमी पाण्याचा वापर करून हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलंय। जास्त बारीक नाही, पण जाडसर वाटून घेतलंय। आता कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। तेलामध्ये मोहरी, जिरं घालायचं आहे, हिंग घालायची आहे। हिंग पावडरचा वापर नक्की करा, यामुळे फ्लेवर खूप छान येतो। यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय। आता कांदा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला असा मस्त परतून घ्यायचा। हिंग घातल्यामुळे ना भाजीला खरंच खूप छान चव येते। यानंतर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। टोमॅटो चांगला मिक्स करून परतून घेऊया। कांदा टोमॅटो चांगला परतून झालाय। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता। तर कढीपत्ता मी नंतर घालते, कारण याचा फ्लेवर नंतर छान येतो, यासाठीच कढीपत्ता नंतर घातलाय। 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि फोडणीमध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये मसाले घालायचे। अर्धा चमचा हळद, 2 लहान चमचे इथे मी काळा मसाला घातलाय। मोठा चमचा घालायचा असेल तर 1 मोठा चमचा काळा मसाला घालू शकता। यानंतर 1 चमचा लहान गरम मसाला, 1 चमचा धणे आणि जिरेची पावडर मिक्स होती ती घातलेली आहे। आता हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। मसाले चांगले असे तेलात परतल्यामुळे यामधला कच्चेपणा नाहीसा होतो, शिवाय भाजीला तर्री सुद्धा खूप छान येते। मसाले चांगले परतून घेतले, चांगले शिजवून घ्यायचे। यानंतर वाटण केलेलं यामध्ये घालायचं आहे। आपण इथे हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्याप्रमाणे मी इथे काळ्या मसाल्याचा वापर केलाय। तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर लाल तिखट किंवा गोडा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल तो घातला तरी सुद्धा चालेल। वाटण सुद्धा या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटं छान परतून शिजवून घ्यायचं आहे। मसाले वाटण चांगलं परतून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतात, यासाठी बटाटे आधीच घालायचे। बटाटे घालायचे आहे। त्यानंतर घालूया यामध्ये तर गरज लागेल तसं यामध्ये पाणी घातलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यातच वाटण होतं थोडंसं, त्यामध्येच घातलंय पाणी। आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घ्यायचे चांगले हे, आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। आपण शेवग्याच्या शेंगा नंतर घालणार आहोत, कारण बटाटा शिजायला थोडा वेळ द्यायचा, शेवग्याच्या शेंगा पटकन शिजतात। एक उकळी आल्यानंतर शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत। मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून हे 7 ते 8 मिनिटं भाजी एकदम स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया। मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी शिजून झालेली आहे। रोज भाजीला काय बनवायचं या विचारात जर तुम्ही असाल ना, तर या पद्धतीने एकदा शेवग्याच्या शेंगाची बटाटा घालून केलेली काळ्या मसाल्यातील भाजी नक्की करून बघा। गॅसची फ्लेम बंद केली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मस्त चवीला लागते। मंडळी, तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा।
आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. या पद्धतीने जर तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली ना तर ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, मुलंसुद्धा एकदम आवडीने खातील, इतकी चवीला ही छान लागतील. तर मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा. आजची ही शेवग्याच्या शेंगाची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.